गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुगरुका चॅनलच्या या पॉडकास्टच्या भागामध्ये आपलं परत एकदा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत श्री दीक्षित, जे की श्री गुरुसेवा सत्संग मंडळ वाशी इथले सभासद आहेत. आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर दीक्षित साहेब, जरा आपल्याबद्दल थोडी माहिती द्याल, ज्यामध्ये की आपण लहानपणीचं आपलं बालपण, आई वडील, भाऊ बहीण, घरातील धार्मिक वातावरण याच्याबद्दल थोडी माहिती द्याल. आम्ही मूळचे खानदेशचे, पश्चिम खानदेशमधले कावठे गावचे. पण वडील नोकरीनिमित्त रावळगाव येथे आले. सर्व्हिसमध्ये प्राथमिक शिक्षक होते. अगोदर जिल्हा परिषदमध्ये होते. तर 35 साली रावळगाव शुगर फॅक्टरीत नोकरीला आले. तर माझी आई पण तिथलीच होती, त्यामुळे त्यांनी वडिलांचं तिथे लग्न झालं आणि तिथेच राहिलं. माझा जन्म रावळगावचा, शुगर फॅक्टरीचा. तिथे माझं 11वीपर्यंतचं शिक्षण झालं. मला 4 बहिणी आणि आणखी 1 भाऊ. आम्ही 6 जण होतो. तर आमचं तसं व्यवस्थित, म्हणजे त्यावेळा शिक्षकांना पगार आहे त्याची जास्त नसायची, व्यवस्थित चालायचं नाही. म्हणून मग आई कपड्यांचा वगैरे उद्योग करायची. तर त्यामुळे ते रावळगाव शुगर फॅक्टरीचा एरिया वेगळा आणि गावाचा एरिया वेगळा. आम्ही गावात राहत होतो. तिथेच शेती वगैरे पण घेतलेली होती. तर त्या आमच्या घरी, म्हणजे आईच्या घरी वातावरण होतं, आजोबा, मामा वगैरे ते सगळं धार्मिक वातावरण होतं. अच्छा. पण वडील नोकरीनिमित्त बाहेर जायचे, त्यामुळे घरात तसं काही नव्हतं. आणि आई देवाची पूजा वगैरे आईच करायची, सगळं आम्ही ते बघायचो. त्यामुळे मला हे वाटायचं की आपल्याकडे काहीच होत नाही धार्मिक, म्हणजे श्राद्ध वगैरे तर सुद्धा सगळं आईच करायची. त्यावेळेस वडील शाळेमध्ये असायचे. काय, रावळगाव शुगर फॅक्टरीच्या 4-5 शाळा होत्या आणि त्या सगळ्या शाळांचे वडील मुख्य होते नंतर. त्याच्यामुळे प्रत्येक शाळेत व्हिजिट द्यायला, आणि त्यावेळेस सायकलवर जावं लागायचं. ते सायकलवर सकाळपासून जायचे, संध्याकाळी परत यायचे ते. तर त्यामुळे असं वातावरण तसं काही धार्मिक नव्हतं. फक्त आजी तिथे माझ्या जवळच राहत होती. 4-5 घरानंतर आजी, ते मामा वगैरे सगळे राहायचे तिथे. तर त्यामुळे ते धार्मिक वातावरण त्यांच्याकडे मी जायचो. त्यामुळे ते बरं वाटायचं ते धार्मिक वातावरण. नंतर मग 11वी नंतर मी पुण्याला पॉलिटेक्निकला आलो आणि तिथे माझा डिप्लोमा झाला 3 वर्ष मेकॅनिकलचा. आणि रावळगाव शुगर फॅक्टरीमध्ये मी नोकरीला लागलो. अच्छा. तर तिथे 5 वर्ष सर्व्हिस केली रावळगाव शुगर फॅक्टरीला. आणि 77 साली मी, म्हणजे 75 सालीच मी मुंबईला आलो
आणि त्या ठिकाणी मला मग एक स्टील प्लॅन्टमध्ये अगोदर पनवेल जवळच्या तिथे नोकरी मिळाली मला स्टील प्लॅन्टमध्ये. तर तिथे 2 वर्ष केलं आणि त्याच वेळा एअर इंडियाची नोकरीची ऑफर आलेली होती. बरं. तर त्यामुळे मी तिथे अप्लाय केलं आणि मी तिथे सिलेक्शन झालं माझं. तर 70 सालापासून मी एअर इंडियामध्ये सर्व्हिस करत होतो. बर. मग मला दीक्षित साहेब असं विचारायचं आहे की घरामध्ये आजोळी धार्मिक वातावरण, पण घरामध्ये काही कारणामुळे धार्मिक वातावरण एवढं नसताना आपलं गुरुदेवांकडे गुरुचरणी आपली कशी काय प्रगती झाली, कसे काय आपण आलात? मुंबईत आल्यानंतरच ते गुरुदेवांकडे आम्ही आलो. म्हणजे काय झालं की आम्ही अगोदर ठाण्याला राहत होतो, वर्तकनगरला. तर 85 सालापर्यंत तिथे होतो. नंतर ते सिडकोचे लोक आमचे एअर इंडियात आले, ते घरं घ्या. मग आम्ही इकडे वाशीत त्यांनी सांगितलं तुम्ही येऊन बघा, तुम्हाला जे पाहिजे असेल ते घर आम्ही देतो. अच्छा. तर आम्ही मग ते सेक्टर 9 मध्ये घर घेतलं आणि हे कुलकर्णी पण आमच्या जवळच राहत होते. अच्छा. तर माझ्या मिसेसने मग तिथली नोकरी सोडलेली आणि इथेच ICL शाळा आहे, तर त्या शाळेमध्ये तिने नोकरी घेतली. त्या ठिकाणी त्या सौ कुलकर्णी, अंजली कुलकर्णी, त्या तिथे त्या नोकरी करत होत्या. त्या दोघांची त्या ठिकाणी ओळख झालेली, चांगली मैत्री झालेली दोघांची. नंतर मग दुसऱ्या वर्षी माझ्या मिसेसने ऐरोलीच्या शाळेत नोकरी पकडली आणि कुलकर्णी या ICL कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून तिकडे गेले आहेत. तर ते 2-3 वर्षानंतर 89-90 साली साधारणपणे माझा मुलगा SCC नंतर पॉलिटेक्निकला त्यांनी इथे ॲडमिशन घेतलेली. पण त्याच्या जुलै-ऑगस्ट नंतर इथे मलेरियाचा जास्त त्रास होता. तर तो सारखा आजारी पडायचा मलेरियाने. म्हणजे 1-2 दिवस बरे जायचे, 2-3-4 दिवस मलेरियाने आजारी, आणि त्यामुळे त्याला औषधं वगैरे घेतली की उलटी येऊन सगळं बाहेर पडायचे. त्यामुळे त्याचाही काही इफेक्ट व्हायचा नाही औषधांचाही. तर काय करायचं म्हणजे असं आम्ही सुरुवातीला रजा वगैरे घेतली, पण आता रजा किती दिवस घेणार, मिसेस पण नोकरी करायची, मी नोकरी करत होतो. असं 1-1.5 महिना गेला. तर मग एक मिसेसने गुरुवाणीची, म्हणजे कुलकर्णी आल्या होत्या मॅडम आमच्याकडे, तर त्या 2-3 मुली गुरुवाणीची पुस्तकं घेऊन आल्या होत्या. तर मिसेसने घेतली. तर मिसेसने अगोदर वडिलांकडे कवी वर्तिकांचं हे वाचलं होतं, पातंजल योग आणि त्याचं विज्ञान निष्ठा. तर ते वाचल्यामुळे तिला उत्सुकता होती की चांगले गुरु, सद्गुरू कसे असतात, काय असतात. पण कुलकर्णी मॅडमने सांगितलं की आमचे सद्गुरू आहेत, कुठे आहेत ते. पण तिला वाटलं की हिमालयामध्ये असतात गुरु होते, तपश्चर्या करण्यात, इकडे कसे असणार ते. त्यामुळे मला थोडी शंका होतीच किंवा असतील का. ती गुरुवाणी वाचवते, पण ते मुलाचं खूपच हे झालं. तर गुरुवाणी आपल्याला दिलंय की माझ्या फोटो पुढे जरी तुम्ही प्रार्थना केली तरी ती मला पोचते. तर ते मुलाची तब्येत बघून मग मिसेसने एक दिवस शाळेत जाताना प्रार्थना केली गुरुदेवांना. गुरुदेवांचा फोटो मना समोर आणला आणि की आता तुम्हीच बघा, की आम्ही तर काही करू शकत नाहीये, तर त्याची तब्येतच तुम्ही बघा. आणि गेली शाळेत. संध्याकाळी परत आल्यानंतर मुलीला विचारलं काय, कसं काय त्याची तब्येत, आज तरी जेवला का तो. तर मुलीने सांगितलं आज तो व्यवस्थित जेवलेला आहे, तर काही त्याला त्रास वगैरे काही झालेला नाही आज. तर मग मिसेस संध्याकाळी कुलकर्णी, अंजली कुलकर्णी गेली आणि सांगितलं त्यांना की तुझे मिस्टर दर महिन्याला याला जातात अहमदनगरला गुरुदर्शनासाठी, तर मुलाला घेऊन जा. त्यांना काही सांगितलं नव्हतं किंवा असा आजारी आहे किंवा त्याचा आजारपणाचं सांगा वगैरे. तर कुलकर्णी शनिवार रविवारी जायचे तिकडे, तर ते माझ्या मुलाला घेऊन गेलेले ते. तर त्या ठिकाणी गुरुदेवांशी त्यांचं बोलणं वगैरे झालं. त्यावेळेला गुरुदेव त्याच्याकडे बघत होते. नंतर मग त्यांनी विचारलं हे कोण आहेत. मग त्यांनी सांगितलं आमच्या इथे जवळ दीक्षित म्हणून राहतात, त्यांचा हा मुलगा आहे. ठीक आहे म्हणाले. आणि तो परत घरी आला आणि दुसऱ्या दिवशी चला औषध घ्यायला सांगितलं की गोळ्या वगैरे घे त्याच्या. तो म्हणे नाही मला काही नाही होत, मला बरं झालंय, मला नको आहे गोळ्या वगैरे. अरे असं कसं म्हटलं, आता डॉक्टरांची इतकी दिवस गोळ्या चालू आहेत, आता तरी घेतो आहे की नाही, लवकर बरा व्हायला पाहिजे. तर आणि त्याचा रिपोर्ट पण ब्लडचा ते मलेरियाचाच येत होतं ना सारखा. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला आम्ही काढायचो, प्रत्येक आठवड्याला ते मलेरिया आहेच दाखवायचं ते. मग ते डॉक्टरांकडे, त्याला म्हटलं डॉक्टरांकडे जा. डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणे नाही तू परत रिपोर्ट घेऊन ये. ते रिपोर्ट आणला त्याने, तो निगेटिव्ह आला, मलेरिया काहीच नव्हता त्याला. ते म्हणे नाही पुन्हा परत विचार जाऊन की हा दुसऱ्याचा कोणाचा मला रिपोर्ट दिला की काय, तर ते पण नव्हतं काही. ते म्हणे नाही हा माझाच रिपोर्ट आहे. आणि मग तेव्हापासून त्याचा मलेरिया कायमचा गेला. आणि त्यामुळे मग मिसेसच्या मनामध्ये गुरुदेवांबद्दलच्या शंका होत्या त्या सगळ्या मिटल्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. म्हणजे पहा, तुम्हाला महाराजांच्या चरणी महाराजांनी आणलं, पण तुमच्या मुलाला जो एक असाध्य आजार होता असं म्हणू आपण, तो त्या महाराजांच्या एका दर्शनाने आणि तो दूर झाला. मग त्यानंतर तुम्ही महाराजांकडे जायला सुरुवात केली. नंतर मग आम्ही लगेच डिसेंबरमध्ये दत्त जयंतीला सगळेजण आम्ही दर्शनाला गेलेलो.
आणि मग दरवेळा जातच राहिलो. याला पार्ल्याला गुरुदेव यायचे, त्यावेळेला मी तिथे दर्शन घ्यायचो. बरोबर. तर असं 96 साली मग नंतर गुरुदेवांना नीलकांतीचं दर्शन झालं. अच्छा, मग तुम्हाला म्हणजे ते दिव्य अनुभवामध्ये काही चांगले अनुभव आले असतील तर ते जरा शेअर करा ना आमच्या भक्तजनांबरोबर. मलाही असं वाटायचं, म्हणजे नगरला मी गेलो की तिथले लोक सांगायचे ना की आम्हाला आज रात्री गुरुदेवांनी नीलकांतीचं दर्शन दिलं, हे दिलं. तर बऱ्याच लोकांना सांगायचे असे. तर मलाही मनातून वाटायचं की आपल्याला पण असं दर्शन व्हायला पाहिजे. पण म्हटलं आता रात्रीच्या दर्शनाला फक्त नगरच्या लोकांना अलाउड होतं, त्यामुळे म्हटलं आपल्याला तर काही शक्य नाहीये. पण मनामध्ये असायची इच्छा. आणि ज्या ज्या वेळा मी दर्शनाला जायचो ना त्या वेळा गुरुदेव मला विचारायचे की तुम्हाला काही मागायचं आहे का, काही विचारायचं आहे का. मी म्हणायचं नाही, कारण मी आता पुस्तकात वाचलं होतं की गुरुदेवांना सगळं करतं, तुमचं न मागता आम्हाला सगळं माहिती असतं, त्यामुळे तुम्हाला काय आहे पाहिजे ते मी तुम्हाला देणारच. त्यामुळे मी काहीच मागायचो नाही सांगायचो की आपलं दर्शन झालं एवढंच मला पाहिजे असतं दरवेळा. तरी मग तिथे बसलो. एक दिवस गेलो होतो असं 98 साली सकाळी गेलो होतो. आणि त्या आमच्याकडे शनिवार रविवारी सुट्ट्या नसायच्या, मधल्या वारी सुट्ट्या असायच्या. आठवारी दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी काही गर्दी नव्हती, सकाळीच गेलेलो होतो. तर 2-3 भक्त बसलेले होते, तर मी बाहेर थांबलेलो. मग ते उठून बाहेर आले आणि मी आतमध्ये दर्शनाला गेलो. तर झाले, त्यांनी सांगितलं. तर मग मी बसलो गुरुदेवांपुढे. मनामध्ये ती विचार होते नीलकांतीचे. तर तेवढ्यात मग गुरुदेव म्हणाले, तुम्हाला काय दिसतंय. तर मी म्हटलं निळा प्रकाश येताना दिसतोय. आणि तो प्रकाश एकदम असा म्हणजे धबधबा कसा येतो ना तसा माझ्याकडे आला तो. अतिशय तुमचं मन भारावून गेलं असेल त्यावेळेस. फारच दिव्य अनुभव आहे हा. म्हणजे तुम्ही मनामध्ये जे विचार आणले ते गुरुदेवांनी जाणले आणि ते जाणून गुरुदेवांनी तुम्हाला नीलकांती दर्शन दिलं. तुम्ही फारच भाग्यवान आहात की गुरुदेवांच्या म्हणजे तुम्ही चरणी गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा अनुभव आला. असंच काही अजून तर गुरुदेवांनी कुठेतरी म्हणजे आता मी वाचलं ते की एका आशीर्वादात सांगितलं की मी नीलकांतीचं त्यांना दर्शन दिलं आहे, त्यांच्याकडून मला काहीतरी सेवा करून घ्यायची आहे. त्यावेळा ते मला माहित नव्हतं. पण ते 3-4 महिन्यानंतर गुरुदेव लीलावतीत होते, तर ते महाबळेश्वरला गेले विश्रांतीसाठी. तर त्या ठिकाणी सगळ्यांना नवीन लोकांनाच घेतलं होतं. सेवेकरी होते ते सुद्धा नवीनच घेतलेले होते सगळे. फक्त विद्याधर आणि खासनीस 2 जण होते, बाकीचे सगळे नवीन होते सेवेकरी पण. तर मलाही कुलकर्णी मॅडम आणि शेखर रवळगावकर यांनी पण प्रयत्न केला की बा तू किचनचं थोडंसं समजतं तुला, तर तू किचनमध्ये मदतनीस म्हणून जा. तर मी म्हटलं ठीक आहे, मी जाईन मदतनीस म्हणून. तर माझा नंबर तिथे लागला. आणि त्या ठिकाणी मी 1 दिवस आधीच गेलेलो होतो महाबळेश्वरला. तर जे 2 कोणी आचार्य तिथे नेमलेले होते त्यातला एकच जण आलेला, आणि तो पण मिलिटरीमध्ये फक्त भाकरी पोळ्या करत होता असं. तर आणि दुसरा आलाच नाही. आणि यांना काही माहीत नव्हतं की मी काय आचार्य नाही विद्याधरला किंवा त्या खासनीसांना. तर त्यांना वाटायचं मी पण आचार्यच. त्या विद्याधरांनी माझ्याकडे यादी करून दिली, असं करा तुम्ही की तुम्ही गुरुदेवांचं जेवण बनवत जा आणि हे बाकीच्यांचं बनवतील. अच्छा, तर ठीक आहे म्हटलं. मग त्यांनी माझ्याकडे एक टाइम टेबल आणून दिलं गुरुदेवांचं. सकाळी काय द्यायचं, संध्याकाळी काय बनवायचं, त्याचं टाइम टेबल करून दिलं. तर त्याप्रमाणे मी बनवत होतो. तर 2-3 दिवसानंतर नगरचे लोक आले, तर ते तिथून तपोवनातली वांगी घेऊन आले. अच्छा, वांगी घेऊन आले. तर गुरुदेवांना सांगितलं की आम्ही वांगी घेऊन आलो आपल्या तपोवनातली. तर गुरुदेव म्हणे मला मसाल्याची वांगी खायची, भरलेली वांगी. तर आता तिथे असं काही मिक्सर वगैरे तसं काहीच नव्हतं, पण आम्ही इथून बरंचसं सामान नेलं होतं तिथे लागेल म्हणून. गाण्याचं कूट, खोबऱ्याचं, गुरुदेवाला लागतील म्हणून वेगवेगळ्या चटण्या वगैरे असं सगळं बरंचसं साहित्य नेलेलं होतं तिथे. तर मग मला सांगितलं विद्यार्थ्यांनी की आज गुरुदेवांसाठी मसाल्याची वांगी करा तुम्ही. ठीक आहे म्हटलं करतो मी. म्हणजे त्याची घरी करत होतो, त्यामुळे पण म्हटलं घरी करणं बरं आणि वेगळं, आणि गुरुदेवांसाठी करणं म्हणजे एकदम हे होतं पहिल्यांदाच. तर त्यामुळे मग मी तरी पण केली मी मसाल्याची वांगी गुरुदेवांसाठी आणि दिले. तर गुरुदेव त्यावेळेला मग वांगी आणि भाकरी खाल्ली, तरी मसाल्याची वांगी भाकरी. तर ते दिले. आम्ही एकदम धाकधूक मनामध्ये होतीच की आता गुरुदेव म्हणजे आवडतात की नाही, कसे काय झाले ते समजलं. बरोबर. मग थोड्या वेळानंतर विद्याधर घेऊन आला परत आणि मला सांगितलं की गुरुदेवांना खूप आवडली आहेत. गुरुदेवांनी सांगितलं की 6 महिन्यानंतर मी प्रथमच असं चांगलं जेवलो आहे. गुरुदेवांची परत कृपा. तुमच्याकडनं त्यांनी सेवाही करून घेतली. बरं, अजून काही तुम्हाला
तुमच्या प्रोफेशनमध्ये काही अनुभव आला काय का? हा, प्रोफेशन मध्ये पण अनुभव आला. कारण मी म्हणजे एअर इंडियामध्ये होतो आणि तिथे आमच्या शिफ्ट ड्युटीज असायचे. ते 2-2 दिवसांनी बदलणाऱ्या असायचे. तर काय शुक्रवारपर्यंत मॅनेजर वगैरे जे जनरल ड्युटीचे असायचे, शनिवार रविवार कोणी नसायचं. मी शिफ्ट मध्येच होतो. मी ठाण्याहून आम्ही लवकर 5:30ला पोहोचायचो फर्स्ट शिफ्टला. पण बाकीचे लोक जवळ असणारे ना, ते शनिवार आहे म्हणून आरामात 6:30-7ला यायचं. पण काही वेळा फ्लाईट खूप लवकर यायची ना, 6-6:30लाच फ्लाईट यायची. त्यावेळेला ते कोणीतरी अटेंड करायला पाहिजे. तर ते असं मी दुसरं ज्यांचं होतं ते काय आले नव्हते, पोहोचले नव्हते. तर मी म्हटलं ठीक आहे, मी जाऊन येतो. तर मी आणि आमच्या बरोबर असिस्टंट होता, त्याला घेतलं. त्याला म्हटलं मी वर पायलटला विचारून येतो काही वापरलंय का काही, ते बघून येतो. आणि तू तोपर्यंत आमचा बॉक्स असायचा, स्पेशल इक्विपमेंटचा एक मोठा बॉक्स असतो. त्याच्याशिवाय एअरक्राफ्ट जातच नाही कुठे, कारण ते स्पेअर पार्ट दुसरीकडे मिळत नाही. तर ते आपणच वापरायचे. कारण छोट्या छोट्या कंट्रीजमध्ये नसतात. फक्त 2-3 अमेरिका किंवा ब्रिटन यांच्याशी हे होतं दुकान, म्हणजे त्यांच्याकडे जाऊन आपण घेऊ शकत होतो. पुलिंग पार्टनर्स होते 2 जण. पण बाकीच्या कंट्रीजमध्ये ते आपल्याला पाहिजेच आपल्या जवळच, तरच ते आपण वापरू शकत होतो. तर मग असं झालं. आणि त्या ठिकाणी शनिवारी ती फ्लाईट आलेलं. तर त्या फ्लाईटमधून चुकून पॅरिसला ती AC बॉक्स होती, म्हणजे तो कंटेनर मोठा कंटेनर होता. त्यांनी बाकीच्या कंटेनर बरोबर तो पण कंटेनर अपलोड केला. आणि ते आम्हाला कळवलंच नाही की अपलोड केलाय म्हणून. त्यांनी ते ग्राउंड सपोर्ट डिपार्टमेंट होतं ते त्यांना कळवलेलं. त्यांनी काय आम्हाला कळवलं नाही, बा तुमचा कंटेनर वगैरे तिकडे खाली गेलाय. आणि ते फ्लाईट सकाळी आलेलं, परत 4 वाजता जाणार होतो. तर तोपर्यंत आम्हाला काही कल्पना नव्हती की त्याच्यामध्ये नाहीये म्हणून. तो असिस्टंट होता, त्यांनी पण काय त्या शिडीवरून बघितलं त्यावेळेला ते दुसरे पण कंटेनर होते ना, आणि त्या जागेवर दुसरा कंटेनर लावलेला होता. तर त्याला वाटलं आहे कंटेनर, त्यांनी सांगितलं आहे कंटेनर. मग सेकंड शिफ्टचे लोक जेव्हा आले आणि ते पहिलं फ्लाईट आहे म्हणून ते बघायला गेले, बघितलं तिथे कंटेनर नाही. तर आता फ्लाईटचं जाऊ शकणार नाही, काय करणार मग. आणि आम्ही निघालो नव्हतोच, आम्ही थांबलेलोच होतो. तर त्यांनी सांगितलं की नाही आता काय करणार आहे, आता वर कळवायलाच पाहिजे. स्पेशल इक्विपमेंट नाही येत आणि फ्लाईट जाणार नाही म्हणजे काय, तो डिले रिपोर्ट ज्या डिपार्टमेंटवाला त्यांना इन्चार्जला उत्तर द्यावं लागतं त्याचं. फ्लाईट 5-6 तास 6 तास तरी डिले होणार म्हणून असं. तर मग आता काय करणार. तर मी म्हटलं आता काहीतरी आपल्याला, याच्या अगोदर ज्यांच्याकडून चुका झाल्या ना त्यांना 15-15 दिवस सस्पेंड केलेलं मॅनेजर्स लोकांना. म्हटलं आता आपल्याला पण आहे प्रॉब्लेम हा. तर मी असा विचार करत होतो की काहीतरी आपल्याकडे होणार होता. पण तेवढ्यात मी आमचे इथे जे मॅनेजर होते, सुधीर कर्णिक होते पार्ल्याचे, तर ते अगोदर परचेस डिपार्टमेंटला होते आणि ते इकडे आलेले होते. तर त्यावेळेला त्यांना इकडचं काही माहित नव्हतं स्टोअरचं. तर त्यावेळेला ते मला सांगायचे की तू बघायचं सगळं तू बघ. तर मी 4 ग्रुप होते, पण 4ही ग्रुपचं मी बघायचो कोणाचं काय असेल एक्सपायरी डेट वगैरे सगळं. त्यामुळे त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता की. तर ते असेच परत ते गेलेले परचेस डिपार्टमेंटला. पण नेमके त्या दिवशी ते मला भेटायला आलेले. शनिवार होता, शनिवारी तिकडे सुट्टीच असायची, त्यामुळे ते मला भेटायला आले. मी त्यांना म्हटलं असा असा प्रॉब्लेम झालाय, म्हटलं काय करू मी, फ्लाईटचं जाणार नाही म्हटलं हे. त्यामुळे काही काळजी करू नकोस, इथे जवळपास जे राहतात ना ताबडतोब त्यांना फोन कर. त्यांना सगळ्यांचे नंबर दिले, कॉलनीत राहणारे किंवा जवळपास राहणारे सगळे 3-4 स्टोअर कीपर होते, त्यांना बोलवलं. आणि ते बॉक्स दुसरा कंटेनर घ्या म्हणाले, तयार करा तुम्ही. त्यांनी सांगितलं की जबाबदारी माझी, मी काय उत्तर द्यायचं ते देईन तिकडे. मग ते 2 तासामध्ये आम्ही तो सगळा बॉक्स तयार केला आणि तो एअरक्राफ्टमध्ये लोड केला. आणि त्यांना म्हटलं आता तेवढ्यामध्ये दुसऱ्या ग्रुपचा होता मॅनेजर, त्यांनी तिकडे बॉसला कळवलेलं असं असं झालेलं आहे. ते पण येऊन गेले आणि सोमवारी मला येऊन असं सांगितलं. म्हटलं आपल्याला भेटावं लागणार आहे सोमवारी. पण मग सुधीर कर्णिक म्हणाले की तुम्ही एक करू नका काय. म्हटलं आता ते मला तर सोमवारी बोलवलंय तिथे, नाही तू काय काळजी करू नकोस, जे आपले कंट्रोल ऑफ स्टोअर्स आहेत तो माझा क्लासमेट आहे, तर मी डायरेक्ट जाऊन त्यालाच सांगतो तुझा काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यांनी सांगितलं तर मला सोमवारी म्हणजे बोलवणं आलं नाही किंवा लेटर पण इश्यू केलं नाही त्यांनी. म्हणजे गुरुदेवांचीच कृपा आहे. अतिशय भाग्यवान आहात, तुमच्यावर गुरुदेवांच्या खूप कृपा झालेल्या आहेत. तर आज आपण दीक्षित साहेबांचे अनुभव ऐकले, त्यांचे गुरुचरणी कशी प्रगती झालेली आहे याच्यावरही त्यांचे विचार ऐकले. तर हा जो एपिसोड आहे याला तुम्ही पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.